नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असे चायनीजच्या गाड्यावरून आपण जे मंचुरियन आणतो त्या प्रकारचे मी आज मंचुरियन बनवते। तर त्यासाठी इथं आपण साहित्य घेतले ते बघा। आता तुम्ही इथं मी हा ताजा कोबी घेतलाय एक मस्त गड्डा। इथं आपण मैदा घेतलाय एक वाटी भरून। पोहे घेतलेत कच्चे, कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर आपण इथं पोहे वापरणार आहे, तर कच्चे पोहे घेतलेत। कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। इथं मी लसूण कट करून घेतलाय। थोडा कलर लागणार आहे लाल आपल्याला, अगदी चिमूटभर। इथं डार्क सोया सॉस, इथं रेड चिली सॉस, थोडंसं मीठ लागणार आहे, तळण्यासाठी तेल आणि पाणी। पानं काढून मस्त कोबी ह्या असा घेतलाय मी। आता आपण खिसणीने हे कट करूया। जास्त बारीक ह्याने मी करत नाही आहे, थोडंसं जाडच कटिंगने आपण इथं खिसून घेऊया छान। कोबी ताजा असल्यामुळं कोबी ताजाच घ्यायचा मंचुरियनसाठी, त्यामुळं खिसला पण जातो पटकन व्यवस्थित आणि त्याचे मंचुरियन पण खूप छान होतात। अशा प्रकारे आता हे मी मस्त खिसून घेते। आता इथं मस्त कोबी मी खिसून घेतला आहे बघा, खूप छान असं। आता ह्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि ते मीठ मिक्स करून घेऊया। आता ह्याला मस्त अंगचंच पाणी सुटेल मीठ टाकल्यामुळं। बघू शकता तुम्ही ह्याला पाणी सुटलेले आहे छान असं। आता हे पोहे घेतलेत, हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतोय आणि ह्याला बारीक तर अशा पद्धतीने बारीक हे पीठ तयार करून घेतले आपण। बारीक एकदम कट करून घेतला आहे लसूण, तो टाकते मी ह्याच्यामध्ये। एक छोटा चमचाभर टाकला आहे। ह्यात टाकूया डार्क सोया सॉस, तिथं रेड चिली सॉस टाकते एक चमचाभर। ह्यात टाकू मैदा, आणि इथं आपण जे पोहे बारीक करून घेतलेत हे टाकतोय आपण। ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर न टाकता मंचुरियन करणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकते। आपण मीठ तर पहिलं टाकलेलंच आहे, त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये। आणि थोडासा हा जो लाल कलर मी केला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण आणि ह्याच्यात टाकून देऊया आणि मस्त आता हे अशा पद्धतीने आपण यात एक हिरवी मिरची पण टाकणार आहे बारीक, अगदी कट करून एकदम छोटी कट केली आणि ती टाकली ह्याच्यामध्ये आपण। अशा पद्धतीने हे पीठ तयार केले। पीठ असं करायचं की आपल्याला जशी भजी ज्या पद्धतीने आपण टाकतो अशी आपल्याला टाकता आली पाहिजे, अशा पद्धतीने हे पीठ तयार केले मी। तेल पण तापायला ठेवलं इकडं। थोडंसं अजून जरा पाणी लागते ते आपण टाकूया। आता तेल तापत आले, आता आपण मंचुरियन करायला घेऊया अशा पद्धतीने। गॅस पहिला आपण एकदम बारीक ठेवलेला आहे। आता मस्त हे बारीक गॅसवर आपण तळून घेऊया। बारीक गॅसवर तळल्यामुळं आपले मंचुरियन छान कुरकुरीत होतील। कलर पण खूप छान आला आहे, बघू शकता तुम्ही। फक्त याला आपण मस्त बारीक गॅसवर आता तळून घेणार आहे। आता मंचुरियन मस्त आपले कडक व्हायला लागले आता। आता मस्त मंचुरियन आपले कडक झालेले आहेत।
आता अशाच पद्धतीने आपण दुसरे पण टाकून घेऊया. मंचुरियन खूप छान झालेत माझे. तर अशा प्रकारे कोबी मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. आता काढून घेते मी. गॅस बंद करते. बघा आपण ही शेजवान चटणी ठेवली आहे. मस्त मस्त आपले हे मंचुरियन तयार झालेत. बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत असे मंचुरियन तयार केलेत मी. एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आवाज येतोय बघा छान. अशा प्रकारे तयार केलेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.